द्रव्य नेला मान. दुष्काळामुळे झालं काय, द्रव्य संपलं म्हणजे धनसंपत्ती संपली. आणि जगद्गुरु तुकोबारांची जी मान होता, जो कीर्ती होती, ती कीर्ती सुद्धा आता काय झालेली आहे, नाहीशी झालेली आहे. समाजामध्ये तुकोबारायांना लोक नावं ठेवायला लागलेले आहेत. मग हे जे दुःख जगद्गुरु तुकोबारायांना अनुभवायला आलं, तर या अभंगातून, या दुःखातून तुकोबारायांना वैताग प्राप्त झाला की विरक्ती प्राप्त झाली. वैराग्य आणि वैताग दोन्ही एकाच अक्षराने सुरुवात होणारे शब्द आहे. वैराग्य आणि वैताग. आपल्यासारख्याला जर प्रपंचामध्ये दुःख उपभोगायला मिळालं तर आपल्याला काय प्राप्त होतो, वैताग प्राप्त होतो की नाही. आणि मग असं वाटतं की आपण कुठंतरी पंढरपूरला गेलं पाहिजे. आता बरेच लोक काय करतात, वय झाल्यानंतर आता ते काहीच कामाचे राहिलेले नाही, मग ते लोक म्हणतात महाराज आम्हाला एखादी धर्मशाळा मिळेल का, तिथं राहायला मिळेल का. पण जोपर्यंत हातपाय चालत होते तो मात्र प्रपंचासाठी तो देह खर्च केला. आणि आता मात्र समाजामध्ये मान राहिलेला नाही, घरामध्ये मान सन्मान राहिलेला नाही. मग तेव्हा मात्र पंढरपूर आठवतं, तेव्हा मात्र काय होतं, आळंदी आठवतं. पण जगद्गुरु तुकोबारांच्या प्रपंचामध्ये त्यांना दुःख उपभोगायला आलं, पण त्याच्यातून त्यांना वैताग प्राप्त न होता वैराग्य प्राप्त झाले. आणि मग जगद्गुरु तुकोबारांनी काय केले, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. प्रपंच रचना ही सर्व भोगुनी त्यागिली. अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली. वैराग्याची कळा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली. अहंता ममता दवडुनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सगळी प्रपंच रचना सर्व भोगुनी आणि मग नंतर त्यागी म्हणजे विरक्ती. जगद्गुरु तुकोबारांना जया विरक्तीचे पाणी ग्रहण केले नाही का. जणू काय त्या विरक्तीने जगद्गुरु तुकोबारांच्या बरोबर विवाहच जणू काय केलेला आहे. अशी विरक्त वृत्ती जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झाली. आणि वयाच्या 30व्या वर्षी जगद्गुरु तुकोबारांना भगवान परमात्म्याचा सगुण साक्षात्कार झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांना भगवंताचा सगुण साक्षात्कार झाला, याचं वर्णन निळोबारांनी तुकोबारांच्या आरतीमध्ये केलेलं आहे. हीच आरती आहे. बाळवेशे घेवोनी श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तोची आठवा दिसला. तेने ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला. न तुके म्हणोनी तुका नामे गौरविला.